यावर्षी बेदाणे तयार करण्यासाठी कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आणि याला कसा तुम्हाला खर्च आलेला आहे आणि आज रोजी काय बाजारभाव? गेल्या वर्षी काय बाजारभाव? यावर्षी मागच्या वर्षीच्या सतत चाललेल्या पावसामुळे बागेमध्ये खूप माल कमी आल्यामुळे कॉस्टिंग वाढून गेली द्राक्षामध्ये. म्हणजे जे आम्ही रिजेक्शन माल घेतो मनी वगैरे, त्याच्यातच आम्हाला खूप वाढव पैसे द्यावे लागले. आणि ते वाढवा देऊन पण त्या हिशोबाने बाजारभाव चालले असते तरी काही हरकत नव्हती. पण त्याच्यामध्ये शुगरचा प्रॉब्लेम आल्यामुळं मागच्या वर्षी काडी नाही बनली. शुगरचा प्रॉब्लेम फार प्रत्येक मालामध्ये शुगरचे प्रॉब्लेम आले. साधारणतः एक एक 1.25 किलोचं ॲव्हरेज वाढून गेलं. त्याच्यामुळे बेदाणा उत्पादक फार अडचणीत सापडलाय. पण आपलं जे युद्धाचा परिणाम थोडा, हे आपण जे औषध वापरतो गंधक, मिथिल ऑइल, त्या गंधकमध्ये साधारणतः 1500 रुपयाची गोणी पर 5,000 रुपयापर्यंत घ्यावं लागली. म्हणजे 3-4 हजार रुपये गोणीच्या मागं तिथे आम्हाला ते बी नुकसान झालं असं. आज रोजी काय बाजारभाव आणि गेल्या वर्षी काय? आज रोजी गेल्या वर्षी या टायमिंगला 200 250 रुपये बाजारभाव होते, पण मनी होते 15 ते 20 रुपये. आज मनी 50 रुपये घेतलेले आणि यावेळेस बाजार आहे आता 250 ते पावणे 300 रुपये साधारणतः. हां. आणि मागच्या वर्षीचे बी जे 15, 20, 30 रुपयाचे मण्याचे बाजारभाव, नंतरून त्याचे बाजार 250 रुपये झालेच होते. यावर्षी तशी 300 प्लस माल विकायला पाहिजे, तेव्हा उत्पादक वाचणार आहे. 300च्या आतमध्ये टोटल माल घरात 300च्या वरतीच पडलेला आहे प्रत्येक उत्पादकाला. ॲव्हरेज नसल्यामुळे माल सगळ्यांना वरतीच पडून गेलेले आहे. द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आता बेदाणे बनवण्याचा व्यवसाय जो आहे तर तो अंतिम टप्प्यात आलेला आहे. मी आत्ता लासलगाव येथील एका बेदाणे व्यावसायिकाच्या गोडाऊनवर आलेला असून आपण पाहू शकतात का या ठिकाणी जे तर ते बेदाणे बनवण्यासाठी 39° किमान तापमानामध्ये या ठिकाणी जे प्रक्रिया केलेले द्राक्ष आहेत तर या ठिकाणी ते आता वाळवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपण पाहू शकतात का यावर्षी गेल्या वर्षी झालेला सतत पाऊस, अवकाळी पाऊस, त्याच्यामुळे द्राक्ष बागांचं जे मोठं नुकसान झालेलं होतं आणि द्राक्षांचं उत्पादन 70%हून कमी झालेलं होतं आणि कुठंतरी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तिप्पट दराने जे तर ते बेदाणे बनवण्यासाठी द्राक्ष विकत घ्यावे लागलेले होते. आणि जर बघितलं तर अमेरिका, इराण आणि इस्रायल युद्धाचा सुद्धा या बेदाणे व्यवसायावर परिणाम झालेला आहे. यासाठी जे लागणार जे सरपळ असेल किंवा गंधक असेल तर ते गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी महाग घ्यावं लागलेलं आहे. कारण की गेल्या वर्षी 50 किलोची गोणी जी तर ती 1500 रुपयाला मिळत होती आणि यावर्षी ती फार 5,000 रुपयेपर्यंत घ्यावं लागलेले आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात वाढ झालेला आहे आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी जे तर ते बेदाणे दुप्पट दराने विक्री झाले पाहिजे होते. मात्र तसं न होता गेल्या वर्षी जे तर ते या बेदाण्याला 150 ते 200 रुपये इतका किलोला दर मिळालेला होता आणि यावर्षी हाच दर जो आहे तर तो आता 200 ते 250 रुपये मिळतोय. त्याच्यामुळे कुठेतरी यामधून उत्पादन खर्च सुद्धा निघणं मुश्किल झाल्यामुळे आता हे तयार केलेले बेदाणे जे तर ते कोल्ड स्टोरेजमध्ये आता साठवले जात आहे आणि जेव्हा बेदाण्याच्या दरामध्ये वाढ होईल तेव्हा या बेदाण्याची विक्री केली जाईल आणि त्याच्यातून आपलं उत्पादन खर्च जे आहे तर ते भरून काढण्यात येणार असल्याचे जे तर ते बेदाणे व्यावसायिक सांगत आहेत. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.